पालघर जिल्ह्यातील मनोर-नांदगाव रस्त्यावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे। याच मार्गावर 4 सप्टेंबर रोजी झालेल्या एका भीषण अपघातात सावरखेड गावचे रहिवासी गणेश मधुकर गोवारी वय 35 वर्ष गंभीर जखमी झाले होते। 2 दिवस आयुष्याशी झुंज दिल्यानंतर 5 सप्टेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या निधनाने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार गणेश गोवारी हे आपल्या दुचाकीवरून नांदगावहून मनोरच्या दिशेने जात होते। दुपारच्या सुमारास भरधाव वेगात आलेल्या 4 चाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। धडक एवढी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ धाव घेतली। विशेष म्हणजे अपघात करणाऱ्या 4 चाकी चालकाने जबाबदारी स्वीकारत जखमी गणेश गोवारी यांना तातडीने मनोर येथील आस्था रुग्णालयात दाखल केले। मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वसईतील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले। डॉक्टरांच्या प्रयत्नानंतरही 5 सप्टेंबर रोजी दुपारी 2च्या सुमारास त्यांचे निधन झाले। गणेश गोवारी हे त्यांच्या कुटुंबाचा आधारस्तंभ होते। त्यांच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगा, 4 मुली आणि भाऊ असा परिवार आहे। त्यांचे अचानक जाणे हे कुटुंबासाठी फार मोठा आघात ठरले आहे। त्यांच्या मुलांचे शिक्षण सुरू असून घराची सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती। गावात शांत, मदतीस तत्पर आणि कष्टाळू व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती। आज 6 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्या राहत्या घरी सावरखेड येथे त्यांची अंत्ययात्रा निघाली। नातेवाईक, मित्र, ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। अपघातानंतर संबंधित 4 चाकी वाहन मनोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे। या अपघाताने पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे की वाहन चालवताना क्षणभराचीही असावधता देखील जीवघेणी ठरू शकते। अतिवेग, मोबाईल वापर, हेल्मेटचा अभाव आणि वाहतूक नियमांचे दुर्लक्ष हे सगळं मिळून अनेक कुटुंबाची स्वप्न चुरडून टाकतं। गणेश गोवारी यांच्या निधनाने सावरखेड गाव एक उमदा, कष्टाळू तरुण गमावला आहे। त्यांच्या कुटुंबावर काळाचा घाला ओढवला आहे। प्रत्येक वाहन चालकाने स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षेची जबाबदारी ओळखून वाहन चालवले पाहिजे।